सीजेपीच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन, क्रांती चौकामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरमध्ये वकिलांचा पाठिंबा, क्रांती चौकामध्ये एकत्रित वकिलांचा आंदोलनाला पाठिंबा। पुण्यातल्या शनिवार वाडासमोर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनाला विद्यार्थ्यांची मोठी गर्दी, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ वर्ध्यामध्ये महानिषेध मोर्चा, पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमानं मोर्चाचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा बारामतीमधील वकील संघटनांकडून निषेध, दोषी अधिकारी आणि दिल्ली पोलीस कमिशनर कठोर कारवाई करण्याची मागणी, वकील संघटनेचं तहसीलदारांना निवेदन। कराडमध्ये लाठीचार्जच्या निषेधार्थ लाक्षणिक ठिय्या आंदोलन, तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। दिल्लीमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ जळगावच्या चाळीसगावमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा, केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची मागणी, विद्यार्थी पालक आणि वकील बांधवांचा मोर्चामध्ये सहभाग, तहसीलदारांना निवेदन। नागपूरच्या संविधान चौकामध्ये सीजेपीचं आंदोलन, दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा आंदोलनातून निषेध। दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यामध्ये विद्यार्थी रस्त्यावर, मस्तगड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली, जोरदार घोषणाबाजी, सरकारचा निषेध। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये युवा सेनेचं आंदोलन, दिल्लीमधील आंदोलनकर्त्यांना दहशतवादी म्हटल्यानं सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे। दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी। वसई विरार महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन, समान काम समान वेतन या मागणीसाठी कर्मचारी काम सांभाळून आंदोलन करणार। वाशिम जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरित होणाऱ्या तांदळावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण, वितरकाकडून निकृष्ट तांदळाचा पुरवठा होत असल्याची स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। अमरावती शहरामध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांचे 3 महिन्यासाठी परवाना रद्द केला जाणार, विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई। इचलकरंजीमध्ये ई-बस प्रकल्पासाठी गाळे हटवण्याच्या नोटिसांच्या विरोधात फेरीवाले आणि गाळेधारकांचं महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू, 15 ऑगस्टपासून ई-बस सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष समितीचा पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयावर मोर्चा, यावेळेला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि समाज बांधव सहभागी, उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीनं रद्द करण्याची मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। अमरावतीमध्ये लहुजी शक्ती सेनेचं उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आंदोलन, नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा, मातंग समाजाला उपवर्गीकरणाचा लाभ मिळण्यासाठी संघटना आक्रमक। महाराष्ट्रामध्ये पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय राहणार, पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून पुण्यासाठी रेड अलर्ट, तर कोकण, सातारा आणि नाशिक घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। गोदावरीच्या महापुरामुळे नाशिकच्या चांदोरी गावाला पाण्याचा वेढा, मंदिरं पाण्यामध्ये बुडाली असून शेती आणि घरांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची स्थानिकांची मागणी। पालघरच्या उसे इथे सूर्या नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये 9 जण अडकले, एनडीआरएफकडून पुराच्या पाण्यातून 9 जणांची सुखरूप सुटका। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये जुना वृक्ष मुळासकट कोसळून पार्किंगमधल्या 4 चाकीचं नुकसान, सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, डहाणू बोईसर परिसरामधील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान, साय गावातील कॉलनी पाड्यामध्ये काल सूर्या नदीचं पाणी शिरलं। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणं भरली, सूर्या, वैतरणा आणि तानसा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, धामणी, कवडास, मोडक सागर आणि तानसा धरणातून मोठा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणातून 15,000 क्युसेकनं पाण्याचा प्रवरा नदीमध्ये विसर्ग, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसामुळे धरण भरण्याच्या मार्गावर। निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 88,000 क्युसेकनं विसर्ग सुरू, 8 वक्राकार गेटमधून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणावर सेल्फीसाठी नागरिकांची मोठी गर्दी, 88,000 क्युसेकनं विसर्ग सुरू असतानाही धरणाच्या भिंतीवर स्टंटबाजी, धरण परिसरात पोलीस आणि जलसंपदा विभागाचा बंदोबस्त नसल्याची चर्चा, दुर्घटना टाळण्यासाठी तातडीनं सुरक्षा व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी। सांगलीच्या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस, वारणा धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ,
वारणा धरण 77.39% भरलं असून धरणामध्ये एकूण 26.62 टीएमसी पाणीसाठा जमा. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरणामध्ये 51,443 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. धरणामध्ये सध्या 32% पाणीसाठा शिल्लक. जळगावच्या 40 गावांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. 2 दिवसांनंतर गिरणा धरणाच्या जलसाठ्यामध्ये 20% वाढ. पावसामुळे पिकांना नवसंजीवनी. पुण्यातील चास कमान धरण 98% भरलं. 15,000 क्युसेकनं भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस. सिंधुदुर्गच्या तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. तिलारी धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. कर्नाटकातील अलमट्टी धरण 89% भरलं. धरणातून 67,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. तर धरणामध्ये 73,162 क्युसेकनं पाण्याची आवक. गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी युरिया, डीएपीसह विविध रासायनिक खतांचा 35,646 मेट्रिक टन साठा उपलब्ध. खरीप हंगामादरम्यान शेतकऱ्यांना खताच्या टंचाईला सामोरं जावं लागू नये यासाठी कृषी विभागाकडून विविध रासायनिक खतांचं नियोजन. गोंदियामधील शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठ फिरवली. गेल्या वर्षी नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. मुदत संपत आली तरी अवघ्या 32,000 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसामुळे 40,000 हेक्टरवरील पिकांना जीवनदान. पावसाच्या हजेरीमुळे दुबार पेरणीचं संकट टळलं. नांदेडच्या विष्णुपुरी उड्डाण पुलाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात. संरक्षक भिंतीला तडे गेल्याची TV9 मराठीने दाखवली होती बातमी. मात्र थातूरमातूर दुरुस्तीच्या ऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं प्रवाशांच्या सुरक्षेकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज. गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्यात आल्यानं पूरस्थिती. कोपरगाव शहरातील छोटा पूल रहदारीसाठी बंद. परिसरामध्ये शाळा कॉलेज असल्यामुळे खबरदारीचं आवाहन. रायगडच्या वरवणे गावात मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग खचून भूस्खलन. शेती आणि घरांना धोका निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी. पनवेलमधील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिलार धरण प्रकल्पाला महासभेची मंजुरी. कर्जतच्या शिलारमध्ये उभारल्या जाणाऱ्या धरणातून पनवेलला 500 MLD पाणी मिळणार. पनवेल महापालिकेच्या महासभेत 8,000 कोटींच्या शिलार धरण प्रकल्पाला एकमतानं मंजुरी. आषाढी वारीनिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मंदिर परिसराचा आढावा. स्वतः बुलेट चालवत पंढरपूर इथल्या मंदिर परिसराची पाहणी. कुठेही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारकडून खबरदारी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी वाखरीमध्ये भाविकांची गर्दी. पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. चंद्रपुरात महाकाली मंदिर ते घुग्गुसच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी वारीचं आयोजन. वारीमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी फुगडी खेळली. नागरिकांकडून पायी वारीचं उत्साहात स्वागत. साताऱ्याच्या तळमावलेमधील चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी पिंपळपानावर साकारली विठ्ठलाची कलाकृती. या अनोख्या कलाकृतीतून विठ्ठल भक्तांना दिल्या आषाढी वारीच्या शुभेच्छा. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोडा गावामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं चिमुकल्यांनी दिंडी काढली. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये काढलेल्या वारीनं सर्वांचं लक्ष वेधलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या शाळेमध्ये लहानग्यांकडून वारकऱ्यांची वेशभूषा. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये चिमुकले विद्यार्थी रंगले. आषाढी एकादशीच्या निमित्तानं अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी निघाली. टाळ मृदंगाचा गजर आणि माऊलीच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. पारंपरिक वेशभूषेमध्ये शालेय दिंड्यांनी लक्ष वेधलं. जळगावच्या इंगोणा ग्रामपंचायतीमधील कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी सुरू. प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाहणी. कामांमध्ये अनियमितता आढळल्याचा दावा. सखोल चौकशीची नागरिकांची मागणी. सिंधुदुर्गच्या कसालमधील शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था. वर्षभरापासून इमारत बंद अवस्थेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असून तातडीनं दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून लातूरमध्ये तपास सुरूच. एका शैक्षणिक संस्थेमधील प्राध्यापकाचा शोध सुरू असल्याची माहिती. प्राध्यापक मोटेगावकरच्या संपर्कातला असावा अशी शक्यता. कल्याणमधील शिक्षिकेच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक. मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानं हत्या झाल्याचा तपासामध्ये संशय. आतापर्यंत 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. परभणीच्या जिंतूरमधील येसेवाडी गावामध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईमध्ये पोलिसांकडून 2,33,000चा मुद्देमाल जप्त. 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 42,80,000 214 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त. एका आरोपीला अटक. इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्यास वेग. भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचा विमा भरण्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद.
परभणीच्या सेलूमध्ये वृद्ध नागरिकाची फसवणूक, शहरामध्ये दंगा सुरू असल्याचं सांगत 2 अज्ञात चोरट्यांनी सोन्याची अंगठी पळवली. पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू. अमरावती शहरामध्ये आजपासून हेल्मेट सक्ती लागू. दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट न वापरल्यास कारवाई होणार. नियमभंग करणाऱ्यांचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 31 जुलैपर्यंत गुंठेवारी निर्मिती करण्यासाठी 90% शुल्क सवलत, त्यानंतर मुदतवाढ नाही. 31 डिसेंबर 2020 नंतरच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आयुक्त जी श्रीकांत यांचे निर्देश. धुळ्याच्या कासारेमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. 40 लिटर ताडी नष्ट. नियमभंग करणाऱ्या हॉटेल्सवरही कारवाईचा इशारा. गडचिरोलीमध्ये धान खरेदीची मुदतवाढ वाढवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी सिरोंचा छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग अडवला. महामार्गावर वाहतूक कोंडी. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये कारच्या बोनेटखाली विषारी साप आढळला. विषारी सर्प आढळल्यामुळे खळबळ. सापाच्या रेस्क्यूचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्याच्या वारजेमध्ये शिंदे पुलाजवळ रस्त्यामध्ये 2 वळूंची झुंज, त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी. वळूंच्या झुंजीमध्ये 4 चाकी गाडीचं देखील नुकसान, तर एक दुचाकीस्वार गाडीवरून खाली पडला. भंडाऱ्याच्या चांदोरी गावातील स्वच्छतागृहामध्ये बिबट्या शिरला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये उपसरपंच जितेंद्र रहाटे आणि महेश हातझाडे जखमी. बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या सावकीमधील रायगड वस्तीवर बिबट्याचा 80 वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला. या हल्ल्यामध्ये वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी. त्यांच्यावर कळवण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. चंद्रपूरच्या भद्रावती शहरामधल्या गौतम नगरामध्ये 8 दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात. नागरिकांना मोठा दिलासा. पुढील तपासणीनंतर बिबट्याला जंगलामध्ये सोडणार. गडचिरोली जिल्हा परिषद परिसरामध्ये कथित सट्टापट्टीचा पर्दाफाश. एलसीबीच्या पथकाची कारवाई. संवेदनशील शासकीय परिसरामधील प्रकारानं खळबळ. मुंबईतल्या प्रकाशगडमधील ऊर्जा विभागाच्या कार्यालयाला आग. प्रकाशगडमध्ये महापारेषण, महावितरण आणि महानिर्मितीचे कार्यालय इमारतीला आग लागल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. कल्याणच्या पेंदाभाई हत्या प्रकरणामधील आरोपींची आडवलीमध्ये धिंड. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून 3 जणांना बेड्या. नाशिकच्या जत्रा चौफुलीजवळ रस्त्यावरील खड्ड्यामध्ये एलपीजी सिलेंडरनं भरलेला टेम्पो अडकला. स्थानिकांच्या मदतीनं वाहन बाहेर काढण्यात यश. खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त. पुण्यामधल्या सोमवार पेठेमध्ये दुचाकी चोरीची घटना समोर. चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद. समर्थ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. रत्नागिरीमधल्या कशेडी बोगद्यासमोर अमोनिया गॅसचा टँकर उलटला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. टँकरमधून कोणतीही गॅस गळती झाली नाही. ठाण्यामधल्या सिंघानिया शाळेबाहेर उभ्या असलेल्या एका स्कूल बसला अचानक आग. आग लागण्याचं कारण अस्पष्ट. अग्निशमन दलाच्या मदतीनं आग विझवण्याचं मध्ये यश.